पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी, रोज पोटासाठी उन्हात उभा राहणारा तरुण आज कायमचा गेला. ही फक्त बातमी नाही, ही आपल्यासाठी इशारा आहे. नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंहपुरी आणि तुम्ही पाहत आहात आरोग्यदूत न्यूज. आज पाचोरा शहरातून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी उष्माघातामुळे पाचोऱ्यातील पहिला बळी गेला आहे. मयत तरुणाचं नाव आहे आनंदा नत्तू भोई, वय अवघ 32 वर्ष, राहणार जवाहर हाऊसिंग सोसायटी पाचोरा. आनंदा भोई हे रोजच्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासाठी उन्हात उभं राहणं त्यांच्यासाठी रोजचं होतं. पण आज तेच ऊन त्यांच्या जीवावर बेतलं. सकाळी व्यवसाय सुरू करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागेवरच खाली कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाचोरा इथं दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत्यू घोषित केलं. मित्रांनो, आनंदा भोई यांच्या पश्चात आई आहे, पत्नी आहे आणि एक लहान मुलगी आहे. वडील आधीच हयात नाहीयेत. आता या कुटुंबाचा आधार कायमचा निघून गेला. एक कष्टकरी प्रामाणिक माणूस फक्त उन्हाच्या तडाख्यामुळे आज आपल्यात नाही. जागरूकता महत्वाची आहे. गेल्या 6 दिवसापासून तापमान आहे 42 ते 43 अंशापर्यंत पोहोचले आहे. हे ऊन आता सामान्य राहिलं नाही, हे जीव घेणं बनत चाललं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो बाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या, डोक्यावर टोपी, अंगावर हलके कपडे वापरा. रिकाम्या पोटी उन्हात काम करू नका. चक्कर, अशक्तपणा वाटत असेल तर तात्काळ सावलीत बसा. ही छोटी काळजी तुमचा जीव वाचवू शकते. आज आनंदा भोई गेले, उद्या कोण, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. उष्णतेला हलक्यात घेऊ नका, कारण एक छोटी चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. आनंदा भोई यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी नरसिंहपुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.